मस्त थंडी वाढली आहे आणि गारगार लागते आणि थंडी वाढली ना काहीतरी गोड खावा असं वाटत आहे. त्याच्यामुळे विचार केला की चला आज शेंगदाण्याची चिक्की बनवूया. चला तर मग सुरू करूया. छान असे कमी आचेवर शेंगदाणे नीट भाजून घ्या, कारण शेंगदाणे मंग भाजले तर छानपैकी चिक्की होणार आहे. हो, आणि शेंगदाणे भाजता भाजता एक गोष्ट सांगते की महत्त्वाची गोष्ट आहे बरं. कधी एकदा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जरी ही कोणाकोणाला महत्त्वाची गोष्ट वाटत नसली तरी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला खूप मोटिवेशन भेटणार आहे. त्यामुळे प्लीज एखादं जर खऱ्या शेंगदाणा दिसत असला ना तर काढून घ्या. खरं तर कोणाकोणाला वाटतं की शेंगदाण्याची चिक्की बनवण्याची खूप किचकट असतं, पण लगेच 5 मिनिटात आपण बाजारातून आणू शकतो. पण त्यात पण साखरच मिसळलेली असते. मी हे म्हणत नाही की गुळ आणि गुळामध्ये जास्त फायदे असतात किंवा साखरेमध्ये कमी किंवा साखरेमध्ये काही गुण नसतात, असं काहीच नाही आहे. फक्त केमिकल प्रोसेसचा फरक आहे दोन्हीमध्ये. साखर फक्त केमिकल प्रोसेसने बनली गेलेली आहे आणि गुळमध्ये काही प्रोसेस होत नाही. तो आपल्याला जसाला तसं भेटतो, त्यामुळे आपल्याला थोडासा फरक जाणवत असतो. पण जेवढं घरी बनवतो तेवढंच पौष्टिक. आणि ठीक आहे, चालतं आहे, कधीतरी बाहेरचं खायला काही हरकत नसते. पण अशा चिल्लर गोष्टी आपण सोप्या जर असल्या तर घरी पण बनवू शकतो की. त्याच्यामुळे घरी बनवायला एकदा नक्की ट्राय करा. मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने नक्की बनवा. जर जमलं तर मला नक्की सांगा. जोपर्यंत आपले शेंगदाणे भाजतात ना तोपर्यंत आपण गुळ करून घेऊया. माझ्यापेक्षा क्यूब्स आहेत त्यामुळे मी ॲल्युमिनियम फॉईल खाली का तर हे होऊ नये म्हणून. गुळ फोडताना थोडंसं साधं पण ना हाताला लावून घेताना. आणि गुळ फोडता शेंगदाण्याकडे पण लक्ष द्या, नाही तर करपते. हळूहळू शेंगदाणे भाजायला जाते. शेंगदाणे आपले बऱ्यापैकी भाजून गेले बघा. ह्याचे साल्टे काढायचे. त्यात गॅस मी बंद करते आणि थोडीशी शेंगदाणे थंडे होऊ देते, कारण फार गरम आहे. असेच जर साल्टे काढले ना माझ्या हातात जळणार आहे आणि तुमचं पण जळणार आहे. त्यामुळे थोडेसे शेंगदाणे थंडे करून घ्या. किंवा जर तुमच्यापाशी कुकिंग ग्लोव्स असतील तर ते घालून शेंगदाण्याचे साल्टे काढा. हे बघा, छानपैकी आपलं गुळ वाटून घेतलं आहे मी आता. एकदा शेंगदाण्याचे आता साल्ट काढून नंतर आपण चिक्की बनवायला सुरुवात करूया. ही जशी आपण शेंगदाण्याची चिक्की बनवतो ना, आपण शेंगदाण्याच्या कुटाची पण तशी चिक्की बनवू शकतो बघा. गरम आहे. छान असं चोळून घ्या, त्याच्यावरचं पूर्ण साल्ट सगळं शेंगदाण्याची निघून जाते. बेलन असलं तर तुम्ही बेलणाने पण करू शकता. तसं बेलन असतं सगळ्यांच्या घरी, पण म्हणजे जमत असेल तर बेलणाने पण करू शकता. शेंगदाणे थोडे गरमच आहेत, त्याच्यामुळे जरा बेलणाचा वापर करतील. हात दुसरा हे करून घ्या. तुम्ही चाळणीने चालू पण शकता. गॅस सुरू करून त्याच्यावर कढई ठेवा. आता त्याच्यावर 2 चमचे तूप टाकूया. तसं जर 2 चमच्याच्या वर पण तूप टाकलं तरी चालतं, काही हरकत नसतं. तूप पण चांगलंच असतं खायला. गॅस कमी ठेवा, नाहीतर जेव्हा आपण आपला गुळ टाकूया तेव्हा ते करपायला नको. छान आपलं तूप हे होऊन गेलं आता कढईमध्ये. आता त्यात टाकूया आपण गुळ. छान असं गुळाला ना आता आपल्याला पातळ करायचं आहे. मस्त गुळाची चाचणी उकळून द्यायची आहे. आता गुळामध्ये ना किंचित असं आपल्याला दूध टाकायचं आहे. किंचितच टाकायचं, जास्त नको, थोडंसंच टाका. कोणी गुळाच्या चाचणीमध्ये पाणी टाकतात, जेणे ते गुळ छान असं हे होतं. मी दूध टाकणं प्रेफर करते, कारण छान होते दूध टाकल्यानंतर. तर छान हळूहळू तुला परतत राहा. छानपैकी गुळ हे होऊन जायला पाहिजे. हलवत राहा, फक्त करपू देऊ नका, बाकी काहीही करा. बघा गुळ आपला पातळ व्हायला सुरू झाला आहे. बघा, चला तर तो पाणी आपण ग्रीस करून घेऊया प्लेट आपली. छानपैकी आपल्या गुळाचा पातळ व्हायला सुरू झाला आहे. तर लक्षात ठेवा, एक सुद्धा खाट नाही राहिला पाहिजे गुळामध्ये, म्हणजे गुळाचा खडा नाही राहिला पाहिजे. हे बघा, अजून गाठी आहेतच. चला तर बघूया गुळ आपला तयार झाला आहे का नाही. सगळं मिसळून येतं, एकजूट झालं आहे. गुळ तयार आहे आपला. गॅस बंद करून घ्या. हळूहळू आता शेंगदाणे टाकूया आणि हे सगळं मिश्रण छानपैकी असं मिक्स करून घेऊया. एक ना एक शेंगदाण्याला गुळ पोचायला पाहिजे. छानपैकी ते असं मिक्स करून घेऊया. हो, तुम्ही गुळ थोडासा कमी सुद्धा वापरू शकता. मला गुळ खायला आवडतं, त्यामुळे मी थोडा भरभरून गुळ टाकला आहे. मिश्रण छानपैकी असं मिक्स करून घेऊया. हो, आणि मिक्स करता एकच गोष्ट सांगते, जरी तुमचं असं झालं आणि जरी तुम्ही
तर चिक्कीला एक शेप नाही देऊ शकला तरी काही प्रॉब्लेम नसतं बरं का, कारण चौकोनी खाल्लेली चिक्की आणि हे असं मिश्रण खाल्लेलं सारखंच लागतं की नाही. छान मिक्स करून घ्या, गॅस बंद करून घ्या आणि आपण केलेलं मिश्रण आहे ना ते हळूच प्लेटवर टाका. फक्त पोळू देऊ नका तुम्हाला. आता कोणा छानपैकी आपल्या चिक्कीला ना पसरून घ्या. सगळं गरमच आहे तोपर्यंतच ना मी अशा काप्या करून घेते त्याला. जर तुमच्यापाशी पिझ्झा कटर असेल ना तुम्ही ते पण वापरू शकता. वाळल्यानंतर ते त्याचे तुकडे होतील. आता ओलसरच आहेत आणि चिक्की आपली मस्तपैकी पातळ झाली आहे बरं का. जरी तुम्हाला स्टार्टिंगला वाटलं असेल की गूळ किती पातळ झाला होता किंवा काय म्हणून, तर ते घाबरत जाऊ नका. जर पातळ झालं तर थोडेसे शेंगदाणे भाजून टाकायचे, नाहीतर कच्चे शेंगदाणे टाकायचे, काही नाही होत. आता छान अशा काप्या करून घ्या आणि जोपर्यंत नीट त्या चिक्क्या गार होत नाहीत ना तोपर्यंत ते बळच काढण्याचा प्रयत्न करून घेऊ नका. हे बघा थंड व्हायला सुरू झाले ते. मी तुम्हाला गूळ गरमच आहे तरी चिक्की अशी काढून दाखवते. हे बघा सुंदर अशा होत आहेत नीट. आता अशी आपली बघा छान अशी आपली चिक्की तयार आहे. आता एकदम नीट निघते.